आणि आता बातमी बच्चू कडू यांच्या वादग्रस्त विधानाची। बुलढाणा जिल्ह्यातील राज्यव्यापी शेतकरी परिषदेमध्ये बच्चू कडूंनी वादग्रस्त विधान केलंय। आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका असं वक्तव्य कडूंनी केलंय। एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर स्वतःला मारण्यापेक्षा आमदाराच्या घरासमोर जाऊन नागडं होऊन बसा, अंगावरचे कपडे ठेवू नका, रोज आमदाराच्या घरासमोर जाऊन लघुशंका करा असं विधान करून बच्चू कडू यांनी राज्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलताना संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्रावर फिरलोय आणि जर आपला कापूस 3000 विका लागला तर काय कराल तुम्ही? सगळे शांत आत्महत्या करून लागा गाडी धंदा लावले। अरे तू मलापेक्षा एखाद्याने मारून टाक ना, एखादा आमदार तरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही। पण हे जातं मरतय, जाऊन बसलं तरी का आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं, कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं। काय फरक आहे? मेल्यापेक्षा परवडत नाही का? हे हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय पाहतो सरकार। मग हे काम बच्चू कडूंनी करावं ना। शेतकऱ्याला आणखीन ना तुम्हाला काय त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे का? स्वतः करा। एखाद्याबद्दलचं स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याची भान तर ठेवा की आपण काय बोलतोय। शेतकरी त्याच्या अडचणीत, त्याला खून करायला लावणार का? आता ही पद्धत असते का? काही सरकारच्या विरोधात काय बोलायचं तो भाग त्याचा अधिकार आहे, त्यांनी ते बोलावंच। शेतकऱ्यांनी आमदाराचा खून करा, मग तुम्ही करा ना। शेतकरी तुमच्या पाठीशी उभे राहतील, तुम्ही करा।